कमीत कमी कागदपत्रे देऊन बँक ऑफ महाराष्ट्र कडून मिळेल 20 लाख रुपये पर्सनल लोन। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। जेव्हा अचानक पैशाची गरज उद्भवते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा जेव्हा आपल्याकडे नसतो, तेव्हा साहजिकच कर्जाचा पर्याय अवलंबला जातो। यामध्ये प्रामुख्याने पर्सनल लोन, वैयक्तिक कर्ज घेण्याकडे आपल्यापैकी बऱ्याच जणांचा ट्रेंड दिसून येतो। पर्सनल लोन विविध बँकांच्या माध्यमातून दिले जाते व प्रत्येक बँकांचे व्याजदर व त्यासंबंधीचे नियम देखील वेगवेगळे असतात। बँकांमध्ये जर आपण बँक ऑफ महाराष्ट्रचा विचार केला तर ही बँक सध्या आकर्षक व्याजदरासह पर्सनल लोन ऑफर करत असून साधारणपणे 9.25% पासून व्याजदर याकरता बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते असेल व तुम्हाला मोठ्या रकमेची आवश्यकता असेल तर तुम्ही कमीत कमी कागदपत्रांसह बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पर्सनल लोन साठी अर्ज करू शकता। बँक ऑफ महाराष्ट्र जास्तीत जास्त 20 लाख रुपये पर्सनल लोन देते। काय आहेत बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्सनल लोनची वैशिष्ट्ये? अनुक्रम नंबर 1, व्यक्तीच्या सर्व वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रातून पर्सनल लोन घेता येऊ शकते। अनुक्रम नंबर 2, बँक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून कमी आणि आकर्षक व्याजदरामध्ये पर्सनल लोन उपलब्ध करून दिले जाते। अनुक्रम नंबर 3, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र कडून पर्सनल लोन घेण्यासाठी फारच कमी कागदपत्रांची आपणास आवश्यकता भासते। अनुक्रम नंबर 4, या माध्यमातून तुम्ही कमाल 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात। अनुक्रम नंबर 5, तसेच कर्ज प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचे छुपे शुल्क आकारले जात नाही। अनुक्रम नंबर 6, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर्जाच्या रकमेवरील व्याजदरावरील दररोज कमी होत असलेली जी काही शिल्लक असते तिचा फायदा देखील आपणास मिळतो। अनुक्रम नंबर 7, बँक ऑफ महाराष्ट्र केंद्र आणि राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांना 9.25% व्याजदराने गृह कर्ज देखील देते। परंतु त्यांचे पगार खाते हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असणे गरजेचे असून सिबिल स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असावा। बँक ऑफ महाराष्ट्र मधून पर्सनल लोन घेण्यासाठी आपणास खालील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असते। तसेच पात्रता ही आवश्यक आहे। 1 नंबर, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर बँक ऑफ महाराष्ट्र कडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुमचे त्या बँकेत खाते असणे अत्यंत गरजेचे आहे। 2 नंबर, समजा तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुमचा पगार बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये येत असेल तर तुम्हाला अगदी सहजपणे पर्सनल लोन बँकेकडून मिळू शकते। अनुक्रम नंबर 3, जर तुम्ही स्वयंरोजगार करत असाल तर बँक ऑफ महाराष्ट्र मधील तुमचे खाते कमीत कमी 1 वर्ष जुने असणे
गरजेचे आहे व या खात्यामध्ये सरासरी चांगल्या पद्धतीचा व्यवहार होणे गरजेचे आहे। अनुक्रम नंबर 4, तसेच या कर्जासाठी अर्ज करताना अर्जदाराचे किमान वय 21 असणे गरजेचे आहे। अनुक्रम नंबर 5, किमान मासिक उत्पन्न 25,000पेक्षा जास्त असावे। 6 नंबर, तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या ठिकाणची किमान 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कामाचा कालावधी अपेक्षित आहे। कर्जासाठी कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता भासते? यामध्ये अर्जदाराकडे पॅन कार्ड, रहिवासी पुराव्यासाठी कंसात वीज बिल / मतदार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / टेलिफोन बिल / आधार कार्ड किंवा रोजगार कार्ड यापैकी आवश्यक आहे। पगारदार व्यक्तींसाठी मागील 3 महिन्यांची पगार स्लिप, फॉर्म 16 सह मागील 2 वर्षांचे IT रिटर्न्स, मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट इत्यादी आवश्यक आहे। व्यावसायिकांसाठी आवश्यक कागदपत्रे: ताळेबंद लेखापरीक्षण अहवालासह मागील 3 वर्षाचा IT रिटर्न, नफा तोटा खाते सादर करावे लागते। तसेच कर नोंदणी पत्र किंवा कंपनीचा नोंदणी परवाना सादर करावा लागतो व त्यासोबतच मागील 1 वर्षाचे बँक स्टेटमेंट द्यावे लागेल। धन्यवाद।